मित्रांनो, पुणे शहरामध्ये लाखो लोक रोज सकाळी नळातून येणारं पाणी वापरत असतात. पण त्या प्रत्येक थेंबामागे उभं आहे 140 वर्षांचं अभेद्य असं खडकवासला धरण. सन 1879 मध्ये ब्रिटिशांनी मुठा नदीवर हे धरण बांधलं. त्या काळी पुणे दुष्काळाच्या संकटाशी झुंज देत होतं. शेती वाचवण्यासाठी आणि शहराला पाणी देण्यासाठी हा भव्य प्रकल्प उभारण्यात आला. सुरुवातीला या तलावाला लेक 5 या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून देण्यात आलेलं होतं. पण या धरणाच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस आला होता तो 12 जुलै 1961 रोजी. वरच्या बाजूला असलेलं पानशेत धरण मुसळधार झालेल्या पावसामुळं फुटलं. प्रचंड वेगानं आलेल्या पाण्याचा मारा खडकवासला धरणावर झाला. अनेक तास हे धरण त्या महापुराशी झुंज देत राहिलं. अखेर धरणाचा एक भाग तुटला आणि पुण्यावर भीषण पूर आला. हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र तज्ज्ञांच्या मते खडकवासला धरण काही तास ठामपणे उभं राहिल्यामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास वेळ मिळाला. या दुर्घटनेनंतर धरणाची पुन्हा उभारणी करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत हे धरण पुण्याच्या विकासाचा महत्त्वाचा असा आधार बनलेला आहे. आज खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणं एकत्रितपणे पुण्याला पिण्याचं पाणी पुरवत असतात. खडकवासला हे या संपूर्ण व्यवस्थेतील शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं असं धरण आहे. आज खडकवासला म्हणजे फक्त धरण नाही, संध्याकाळी चौपाटीवरील गर्दी, भजी, मक्याचा सुगंध, पावसाळ्यातील धुकं, सिंहगडाचा रस्ता आणि जवळच असलेली राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणजेच NDA या सगळ्यामुळे ते पुणेकरांचं आवडतं पर्यटन स्थळ बनलेलं आहे. सध्या चांगल्या पावसामुळे खडकवासला समूहातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्याला दिलासा मिळाला असला तरी मुसळधार पावसात धरणातून नियंत्रित पाणी सोडले जात आहे आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही खडकवासल्याच्या धरणावर उभे राहून सुंदर सूर्यास्त पाहाल तेव्हा लक्षात ठेवा, हे एक धरण नाही तर पुण्याचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यातील जीवनवाहिनी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.